उद्या संघ आणि भाजपाची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते। प्रदेश भाजपाच्या संघटन मंत्र्यांसह संघाचे प्रमुख पदाधिकारी यावेळेला उपस्थित असतील। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीला विशेष महत्त्व आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। ओम, उद्या संघ आणि भाजपाची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडते, कोणते नेमके मुद्दे या बैठकीमध्ये येऊ शकतात? अमित, खऱ्या अर्थानं महत्वाची बातमी आहे, कारण की अनेक दिवसांपासून भाजप आणि संघाची जी काही नातं आणि त्यातला जो दुरावा होता तो प्रकर्षाने दिसून येत होता। मात्र त्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या अनुषंगाने पुन्हा एकदा संघ आणि भाजप हातात हात धरून काम करताना दिसायला पाहायला मिळत आहे। या संदर्भामध्ये उद्या भाजप आणि संघाच्या महत्वाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांची एक बैठक मुंबईत बोलवण्यात आली। यशवंत भवन जे भाजप संघाचं मुंबईतलं कार्यालय आहे त्या ठिकाणी ही बैठक सकाळी 11 वाजता होईल अशी माहिती सध्या हाती आली आहे। भाजपच्या काही संघटन मंत्र्यांसह संघाचे काही वरिष्ठ पदाधिकारी आणि भाजपचे काही मोजके महत्वाचे निर्णय प्रक्रियेतील नेते या बैठकीला उपस्थित असतील। या बैठकीमध्ये विद्यमान राजकीय परिस्थिती, भाजपची संघटनात्मक स्थिती या सगळ्या संदर्भात चर्चा होईल असं सध्या तरी कळतंय। त्यामुळे या बैठकीत विशेष स्वरूपात महत्वाचे विषय हातात घेतले जातील आणि त्यानुसार येत्या काळामध्ये संघ आणि भाजप पुन्हा एकदा महाराष्ट्रात काम करताना आपल्याला दिसेल। जो दुरावा लोकसभा निवडणुकीत निर्माण झाला होता तो कमी होण्याचा प्रयत्न या बैठकीच्या निमित्तानं होईल असं सध्या आपण म्हणू शकतो। अमित, निश्चित या संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये आता सरकारी कर्मचारी सुद्धा सहभागी होणार आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांवरची बंदी केंद्र सरकारने उठवलेली आहे। 58 वर्षांपासून सरकारी कर्मचाऱ्यांवरती RSSच्या कार्यक्रमात सहभागी होण्यावरती बंदी होती। काँग्रेस नेते जयराम रमेश यांची एक्स पोस्ट करत ही त्यांनी माहिती दिली। आज के विभिन्न प्रकार के नेतृत्व में समय समय पर संघ के इस कार्य की प्रशंसा भी की है, परंतु अपने राजनीतिक स्वार्थों के चलते तत्कालीन सरकार द्वारा शासकीय कर्मचारियों को संघ जैसे रचनात्मक कार्य करने वाले संगठन के गतिविधियों में भाग लेने के लिए पाबंदी लगाई गई थी। वर्तमान के शासन ने आज उस पाबंदी को जो हटाया है, ये निर्णय समुचित है और भारत की लोकतांत्रिक व्यवस्था को ये निर्णय पुष्ट करेगा।